आज रात्री झोपताना तुला तुझं मन नक्की हलकं वाटेल. मनावरचा ताण हा कमी झाला असेल. भार आणि दबाव देखील निघून जातील अशी मला खात्री आहे. परंतु त्यासाठी तुला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल, कारण तुला शेवटी कदाचित एक गोष्ट मिळेल. काही नवीन नाही, काही बदलायलाही मी तुला सांगणार नाही, पण आज रात्री झोपताना तुला थोडंसं छान वाटेल हे नक्की. कारण आज आपण बोलणार आहोत थकव्याबद्दल, आणि थकव्याबद्दल खरं बोलणार आहोत. कसं सुरू आहे सगळं? कधी विचारले स्वतःला? दिवस येतात जातात, दिवस उजाडतो मावळतो, कामं मात्र संपत नाही, लोक संपत नाही, अपेक्षा देखील संपत नाही, आणि आपण मात्र थकून जातो. पण आज थकलो आहे असं म्हणायला आपल्याला परवानगीच नसते जणू. घरात, ऑफिसमध्ये, नात्यांमध्ये आपण सगळ्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतो. सगळ्यांचा ऐकतो, ऐकून घेतो, सगळ्यांना समजून सांगतो, समजून घेतो. पण स्वतःला विचारायला वेळ मात्र मिळत नाही की मी कशी आहे, मला काय वाटते, मला काय हवं. थकवा म्हणजे फक्त शरीराचं दुखणं नाही ग, तो आहे न बोललेली वाक्य म्हणजे थकवा, न रडलेले अश्रू म्हणजे थकवाच असतात, आणि न घेतलेली विश्रांती यालाच आपण थकवा मानून बसतो. बाकीचा थकवा तो तसाच राहतो. शेवटी मी तुला एक प्रश्न देणार आहे. उत्तर द्यायची घाई नाही, आणि ते कुणाला तू सांगायचंही नाही, फक्त तुझ्या मनातच ठेवायचं. आपण इतक्या वेळा स्ट्रॉंग राहतो की थकायला मनच घाबरतं जणू. कारण थकलं की आपण स्ट्रॉंग नाही ही भीती, अनामिक भीती येते. मी थकले असं मान्य करायला आपण तयारच नसतो मुळी. कारण आपल्याला वाटतं की आपण कमी पडू अशी भीती वाटते मनात. पण ऐक, थकणं म्हणजे कमकुवतपणा नाही. थकणं म्हणजे तू प्रयत्न करतेस याचा पुरावा आहे. थकणं म्हणजे तू प्रयत्न करतेस याचा पुरावा आहे. आज सगळं सोडायला मी सांगत नाही. एक एक गोष्ट करून हळूहळू स्वतःला समजून घ्यायचं. फक्त स्वतःवर ओरडणं थांबव. एवढंच कर. स्वतःवर ओरडणं थांबव. बरंच काही तुला मिळत राहील. आता काही सल्ला नाही, फक्त एक प्रश्न आहे. जर आज तुला काही करायचं नसेल तरी स्वतःला दोष मात्र देऊ नकोस. आज जर तुला काही करायचं नसेल तरी स्वतःला दोष देऊ नकोस. आजसाठी एवढंच पुरेसं आहे. शरीराला, मनाला, बुद्धीला आलेला थकवा फक्त मान्य कर. एवढेच मला प्रॉमिस कर. भेटूया पुढच्या संवादात.